नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका 1.5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये दररोज एक नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या नेमक्या कुठल्या वळणावर आहे किंवा कुठल्या वाटेने चाललेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची काय स्थिती आहे, मराठवाड्याची काय स्थिती आहे आणि लातूर जिल्ह्याची काय स्थिती आहे, अशा विविध विषयावर बोलण्यासाठी आपण एका राजकीय निरीक्षकाला, एका राजकीय अभ्यासकाला आज आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि ते आहेत लातूर जिल्हा मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून, कायद्याचे अभ्यासक म्हणून ज्यांचा उल्लेख या भागामध्ये होतो ते ॲडव्होकेट मंचिकराव ढोणे. आपण त्यांच्याबरोबर आज या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. वकील साहेब, आपलं रिंगणच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार. 2024 मध्ये आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये संपूर्ण समाजामध्ये, विविध समाजामध्ये सध्या अस्थिरता आहे, एक प्रकारची भीती, एक प्रकारचं निराशेचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालंय. हे असं का घडलंय? एक राजकीय परिस्थिती जर पाहिली तर राजकीय नेतृत्वाची मोरॅलिटी सध्या राहिलेली नाही. जी राजकारणामध्ये अतिशय खालच्या लेवलवर जातील ती उच्च नेते आज आपण समजलं जातं, हे समाजाचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आपण जर औशीचे सुपुत्र केशवराव सोनवणे साहेबांकडे पाहिलं आणि त्यांचा राजकीय काळ जर पाहिला तर खऱ्या अर्थानं ती माझ्या समोरचे आदर्श आहेत. अच्छा, की ज्या माणसांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सूतगिरणीसारखा प्रोजेक्ट उभा केला, डालडा फॅक्टरीसारखा प्रोजेक्ट उभा केला आणि तो आशिया खंडात पहिला होता, हे नाव आपण घेतोय. पण आत्ताच्या राजकीय ह्या कार्यकाळामध्ये हे माणसं मागं पडत आहेत आणि जे माणसं या प्रस्थापित होऊन गेलेले आहेत, ज्यांचा अधोगतीचा काळ होता परंतु आता ते खूप मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झाले, मग ते चुकीच्या मार्गाने झाले आहेत का खऱ्या मार्गाने झाले आहेत ह्याचा न विचार करता आपण सारासार त्यांना जाणते राजे मानतो, नेते मानतो. हे समाजाचं दुर्दैव आहे आणि जोपर्यंत समाज खऱ्याला खरं म्हणणार नाही तोपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रामध्ये आता सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. का घडलं असावं किंवा यांची असं काय चुकलं देवेंद्र फडणवीसांचं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं की ज्यामुळे महाराष्ट्राचं जे वैभव होतं, राजकीय वैभव आणि राजकीय उंची जी होती ही उंची राहिलेली नाही. आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं. ते सरकार असताना देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होते आणि मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ह्या पुन्हा येण्याच्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ईडी असेल, CBI असेल यांचा दुरुपयोग करून उद्धव ठाकरेंचे 40 आमदार त्यांनी फोडले. हे 40 आमदार फोडले म्हणजे ह्या 40 आमदाराच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर हे सगळे CBI किंवा EDच्या प्रेशरखाली होते आणि मग यांना या सगळ्या यंत्रणेचा धाक दाखवून उद्धव साहेबापासून यांना बाजूला केलं. काही लोक तर अक्षरशः रडले. अर्जुन खोतकरची बाईट बघितली, एकदम सुरुवातीला हर्षवर्धन पाटील जर बघितले आपण तर बाबा आता मी भारतीय जनता पार्टीत आलोय आणि आता मी आनंदानं झोपतोय, आता मला कशाची भीती नाही, भीती उरलेली नाही. मग ही परिस्थिती कुठपर्यंत आली की ज्या अर्थी एकनाथ शिंदेच्या PA वर इन्क्वायरी चालू झाली. मग ती इन्क्वायरी चालू झाल्यानंतर मग ह्याला पर्याय काय? मग देवेंद्र फडणवीसकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे गृह खातं होतं, त्या गृह खात्याच्या माध्यमातून या लोकांची त्यांनी यादी दिली आणि हे जर लोक बाजूला निघाले तर तुम्ही वाचू शकाल, नाही तर मग तुम्हाला पर्यायाने जेलमध्ये जावं लागेल. अशा प्रेशर खाली हे लोक पक्ष सोडले. आपण जर सारासर विचार केला
तर मी तुमच्या बरोबर 10-20 वर्ष राहतोय आणि मी तुम्हाला दैवत मानतोय. त्या दैवताला एकदम तुच्छ लिखून त्यांच्यावर अटक करण्याची प्रक्रिया जोपर्यंत चालू होते, अशी परिस्थिती कोण निर्माण केली? तर ED CBIने निर्माण केली, अर्थात देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने. हा उघडच. आता आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राच्या अधोगतीच्या राजकारणाला दुर्दैवानं कोर्ट सुद्धा जबाबदार आहे, न्यायालय सुद्धा जबाबदार आहे. ते कसं उदाहरणार्थ आता ज्या अर्थी एकनाथ शिंदेचे 16 आमदार बाजूला निघाले आणि ते बाजूला निघाल्यानंतर उल्हास बापटच्या बाईट जर आपण सुरुवातीपासून बघितल्या तर ती घटनेच्या ह्याच्यात बसत नाही. हे 16 आमदार अपात्र आहेत. ते जोपर्यंत दुसऱ्या पक्षात मर्ज होत नाही किंवा ते राजीनामा देत नाहीत किंवा बाजूला होत नाहीत, तोपर्यंत हे कायद्यात बसत नाही. स्वतंत्र गट करत नाहीत तोपर्यंत मर्ज होत नाही. तर मग हे अपात्र आहेत. मग ह्या अपात्रतेची केस ज्यावेळेस कोर्टात जाते आणि कोर्ट काय सांगते? सभापतीकडे नाही, सभापतीने तर त्यांना हीच केलं ना. मग सभापतीकडे गेल्यानंतर ती कोर्टात आली ना की सभापतीने चुकीच्या पद्धतीनं त्यांना फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितली. ती सभापतीची म्हणजे ही नव्हती, गरज नव्हती. फ्लोअर टेस्ट घेतल्यानंतर हे लोक मिसयूज करतील, हे अपात्र आहेत आणि अपात्र लोक उद्या ह्या सरकारला वेगळ्या पद्धतीनं हे करतील. तर ही ज्यावेळेस कोर्टाला सांगितलं तर कोर्टाने सांगितलं परत तुम्ही आमच्याकडे या. मग ज्यावेळेस अपात्र घोषित न करता हे 16 लोक ज्यावेळेस सरकारच्या विरोधात मतदान केले, सरकार पडलं. मग सरकार पडल्यानंतर ही आमदार अपात्र आहेत का नाही ही कुठपर्यंत, जोपर्यंत दुसरी निवडणूक येते मग ह्या कोर्ट निकाल देत नाही, जाणीवपूर्वक कोर्टाचा निकाल येत नाही असा लोकांचा समज आहे. की कोर्टाने जर ठरवलं असतं तर शिंदेचे जे आमदार आहेत ते अपात्र तेव्हाच झाले असते, किंवा शिवसेना कोणाची हा बी निर्णय तेव्हाच झाला असता, राष्ट्रवादी कोणाची हाही निर्णय केव्हा झाला असता. पण कोर्ट जाणीवपूर्वक डिले करत आहे. नाही, दुर्दैव तर असं आहे की हू किल्ड जस्टिस लोया हे पुस्तक जर आपण वाचलं असेल, निरंजन टकलेने लिहिलेलं आहे, युट्यूबवर त्याची माहिती पण आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या पुस्तकाच्या माध्यमातून गुन्हेगार कोण आहेत हे स्पष्ट सांगितलंय त्यांनी. अगदी. मग अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल की कोर्टावर शंका येते आणि सामान्य लोकांचं समाधान तिथं होत नाही, विश्वास कुणावर ठेवायचा? लोकशाहीतला एक अत्यंत महत्वाचा प्रमुख स्तंभ. शेवटी माझ्यावर अन्याय झाला, माझे फंडामेंटल राईट डिस्टर्ब झाले, तर मला ह्याचा शेवटचा स्ट्रोक काय, मी कुठे जायला पाहिजे, मी न्याय कुणाकडे जायला पाहिजे? मग मधल्या काळामध्ये गोगोई साहेब असतील, दीपक मिश्रा असतील, एवढ्या उच्च पदावर जाऊन ती ज्यावेळेस लाभाचे पद घेतील त्यावेळेस सामान्य लोकांच्या मनात यांच्याविषयी काय निर्माण होईल, की आस्था ह्या कोर्टाच्या विषयी आस्था निर्माण होईल का? आता रिसेंटमध्ये निवृत्तीनंतर राज्यपाल किंवा राज्यसभा या सध्याचे जे सीजे आहेत यांच्याविषयी प्रचंड आस्था, धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल प्रचंड आस्था निर्माण झालेली होती. परंतु ज्या दिवशी पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीला जातात आणि मग त्यांच्या पुढे अनेक केसेस आहेत, गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या केसेस आहेत. तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय त्यांच्या लोकांच्या मनामध्ये हा जो संशय निर्माण झालाय की सरकारवर संशय निर्माण झाला तर 5 वर्षांना बदलेल, पुन्हाच दुसरं सरकार येईल. पण ज्युडिशरीवर जर असा संशय निर्माण झाला तर त्याला किती वर्ष जातील? बरोबर आहे. हे नीट केव्हा होईल? बरोबर. तर हे जे अधोगतीचे कारण आहेत अतिशय चुकीचे. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात म्हणण्यापेक्षा आता ह्याचा विचार केला तर एकालाच नाव ठेवून चालणार नाही. जी ऑटोवाले आहेत, जी पानपट्टी टपरीवाले आहेत, जे रस्त्यावरले लोक आहेत, सत्तेत जातात, करोडोचा घोटाळा करतात आणि समाजापुढे नेते म्हणून येतात. येऊ देत, चांगले असतील तर आपण त्यांचं स्वागतच करू. पण विचार असं सांगितलं जातो की ही 50-50 कोटीला आमदार विकले गेलेत. मग हे खरं का खोटं?
तर कळमनुरीमध्ये ॲडव्होकेट शिंदे माझे मित्र आहेत आणि मित्रही आहेत, पाहुणेही आहेत. त्यांनी एक भाषण केलं आणि ज्या कळमनुरीचे आमदार बांगर संतोष बांगर यांनी ज्यावेळेस ही 16 आमदार शिंदे साहेबांकडे गेले त्यावेळेस जाहीर रडून सांगितलं होतं तुमच्या लेकराचे लग्न होणार नाहीत, तुमचं असं होईल, तुमचं बरं होणार नाही, शिव्या शाप दिला, शिव्या शाप दिला. आणि नंतर ते परत तेही स्वतः गेले. ते गेल्यानंतर संतोष बांगर उपस्थित असताना मॉबमध्ये पब्लिकमध्ये ॲडव्होकेट रवी शिंदेनी भाषण केलं आणि ते भाषणात जाहीर सांगितले संतोष शिंदे म्हणजे बांगर असताना की आपल्या आमदार साहेबाला 50 कोटीची ऑफर आली होती, ती ऑफर वाढत वाढत 100 कोटीपर्यंत गेली, परंतु आपल्या आमदारांनी ती ऑफर स्वीकारली नाही, असं जाहीर सभेत ते म्हणाले. जाहीर सभेत लोकात, आणि ते आमदार साहेबांसमोर. मग असं असेल आणि आमदार साहेब ते ऐकत असतील, त्याचं समर्थन म्हणजे काहीच प्रतिकार करत नसतील तर लोकांना संशय येईल ना याने पैसे घेतले. याचा अर्थ हे जे 40 आमदार एकनाथ शिंदेकडे गेले शिवसेनेचे, त्या हजारो कोटी रुपयाची डील इथे झाली, त्याचा हा एक छोटासा पुरावा असू शकतो. आम पब्लिक मध्ये ज्यावेळेस यांनी 100 कोटीची ऑफर नाकारली म्हणजे देणारे कोण होते ह्याची चौकशी केली का तुम्ही? बरोबर आहे. त्यांच्यावर सीबीआय ईडीची कारवाई झाली का? या विधानाची दखलच घेतली, या विधानाची कोण दखल घेतली का? मग म्हणजे ॲडव्होकेट शिंदेला बोलावून तुम्ही असं म्हटलात, ही तुम्हाला कुठून कळाला? तुमचा सोर्स काय होता? बरोबर आहे. मग ह्याची का चौकशी होत नाही? तुम्ही केजरीवालची चौकशी करताय, तुम्हाला सापडत पण काही नाही, तुम्ही त्यांना इतके दिवस जेलमध्ये ठेवताय, हे तर धडधडत पुरावे आहेत ना. इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात भाजपाच्या कुठल्याच गैरकृत्याची चौकशी होत नाही गेल्या 10 वर्षापासून, 2014च्या काळापासून. उलट एका मोठ्या गुन्हेगाराला ते तातडीनं क्लीन चिट देतात. नाही, माझं तर ऑब्झर्वेशन असं आहे की 2014च्या अगोदर जे ज्युडिशरी मधले जजमेंट होते सुप्रीम कोर्टापासून आपण पाहिले आणि 2014 नंतरचे जर आपण जजमेंट पाहिले तर गव्हर्नमेंटच्या विरोधात कुठलेही जजमेंट आलेलं तुम्हाला दिसणार. आणि बोललं असं जात आहे की एखाद्या जज पुढे जे कळतं प्रकरण असेल तर त्याच्यावर ट्रॅक लावला जातो, त्याच्या नातेवाईक कोण आहेत, ते काय करतात, आपल्या विरोधात जजमेंट येणार नाही याची दक्षता घेतली जाते. अशा पद्धतीची चर्चा ऐकायला मिळते. त्यावेळेस अतिशय भयानक वाटतं. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या आरक्षण आणि आरक्षणाची विविध आंदोलनं, मग इकडे ओबीसीचं आरक्षण, धनगरांचं आरक्षण, मराठा आरक्षण, अशी विविध आरक्षणाचा सध्या खूप मोठा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. हा जो वाद आहे, या वादाविषयी तुम्हाला काय म्हणायचं की काय परिस्थिती राहिली याची? आता हे जे आरक्षण आहे त्या आरक्षणापेक्षा ह्याच्यामध्ये मोठं राजकारण आहे. आरक्षणाविषयी किती असतं आहे माहिती नाही, परंतु त्याच्यात फार मोठा इन्व्हॉल्वमेंट राजकारणाची गुंतलेली आहे, जी तुमच्या अधिकारात नाही, जी महाराष्ट्र सरकार करू शकत नाही, त्याचे तुम्ही आश्वासन का देता? म्हणजे जी जरांगे पाटलांना आंदोलनामध्ये इतक्या दिवस थांबा, आम्ही असं करू, तितके दिवस थांबा, तुमचा प्रश्न मार्गी लावतो, तुमचा प्रश्न मार्गी लावतो, मग तुमच्या अखेरीत बसतं का ते? तुम्ही ते करू शकता का? मग आपल्या अखेरीत बसत नसेल, आपण करू शकणार नसतील तर आपण आश्वासनं पुढे काय देतो? आणि मग ही आंदोलनाची तीव्रता ज्यावेळेस वाढत जाते, व्याप्ती वाढते, तर कुठलेही जे आंदोलन आहे त्याला गव्हर्नमेंट सपोर्ट असल्याशिवाय त्या आंदोलनाची तीव्रता वाढत नाही. आता आमचं लातूरचं 17 दिवसाचं उपोषण चालू आहे, कोण दखल घेते तिथं? मग हे जे उपोषणाला बसल्यानंतर हजारो गाड्या तिथं येतात, त्याची यंत्रणा लागते, त्यांच्या जाण्या येण्याची सोय होते, हे कोण करतं? खाण्यापिण्याची व्यवस्था होते, मग हे कोण करतं? तर ह्याला एक कोणीतरी स्पॉन्सर मोठ्या राज्यामधली ही जी सगळी आंदोलन आहेत ही राजकीय आंदोलन आहे, ही राजकीय आंदोलन आहे. मग आता मधल्या काळामध्ये ठाके साहेबांचं उपोषण झालं नाही, पण मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन हे राजकीय आंदोलन कसं मानायचं? त्याची सुरुवात आपण पाहिलेली आहे. एक सामान्य कार्यकर्ता, एक 4 भिंतीत
4 पत्र्याचं घर असलेला एक सामान्य कार्यकर्ता आपापल्या गावामध्ये या मागणीसाठी उपोषण करतो आणि पुढे त्याचं हे सगळं विस्तार वाढतो. याला राजकीय कसं म्हणता येईल? मराठा समाजाची मागणी तर गेल्या अनेक वर्षापासून आहे. नाही, मराठा समाजाची मागणी अनेक दिवसापासून आहे. तर महाराष्ट्रामध्ये गरिबीचा उल्लेख बघितला तर एकदा मराठा समाजाचाच आहेत का? इथल्या ज्या मायक्रो मायनॉरिटी आहेत, जी छत्रपती शाहूचं नाव घेतो आपण, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, मग या महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र असेल, राजकारण असेल, मराठा समाजाच्या ताब्यात आहे. मी राजकीय बोलणार नाही, परंतु वास्तवता जर ओळखायची असेल तर अशा काही जाती आहेत की त्यांची मतदार यादीमध्ये नोंद नाही. ती महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? त्यांना कुठल्याही सोयी सुविधा भेटत नाही. अनेक ठिकाणी मराठा समाजामध्ये आरक्षणाची गरज असलेले गरीब मराठा आहेत का नाहीत हा मूळ प्रश्न आहे. एखाद्या मराठ्याकडे साखर कारखाना असेल, एखाद्या मराठ्याकडे BMW असेल, आपल्याला त्यावर नाही बोलायचं. मला आपल्याकडून हे अपेक्षित आहे की मनोज जरांगे पाटील हा गरजवंत मराठ्यांचा लढा, त्याने अगदी त्यांचं टायटलच आहे की माझी लढाई. अहो ते हे स्वतःही मान्य करतात की काही मराठ्यांनी आतापर्यंत खूप फायदा घेऊन ते मोठे झाले आहेत. परंतु जसं तुम्ही म्हणताय की इतर समाजामध्ये गरीब आहे, तसं मराठामध्ये आहेत केलं आहे. नाही, मराठा समाजाच्या गरीब मराठ्यांसाठी सोयी सुविधा देण्यासाठी कुणीच विरोध केला नाही. कुणीच विरोध केला नाही, कुणाचाही विरोध नाही त्याच्यात. परंतु जिथं शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो, मग शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असताना या ठिकाणच्या ज्या विविध जाती आहेत त्यांच्या न्यायाची भाषा कोण बोलणार आहे? बोलणार आहे का नाही त्यांच्यासाठी कुणी? त्यांच्यासाठी तर ऑलरेडी एक प्रवर्ग निर्माण केलाय, त्यामध्ये त्या जाती आहेत, त्यांना त्या प्रवर्गाचे फायदे मिळतात आरक्षणाचे. ओबीसी आहे, ST आहे, VJNT आहे, अशा अनेक जाती त्याच्यामध्ये प्रवर्ग आहे. मराठ्यांचं काय? नाही, गरीब मराठ्यांसाठी जी तुमच्या हातात सत्ता आहे ना, तुम्ही शिक्षणाच्या बाबतीतल्या सवलती तुम्ही देऊ शकता ना. आता ज्या नोकऱ्या, आपण नोकरीच्या बाबतीत बोलतो, बाकीच्या बाबतीत बोलतो, इकडे प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात आहे. मग तुम्हाला आरक्षण दिलं तरी त्याचा किती मोठ्या प्रमाणात बेनिफिट होणार आहे? जेवढं बेनिफिट होणार आहे त्याच्यापेक्षा मोठं राजकारण चालू आहे. की आपण टोटल जरी आरक्षण वाटलं तर संपूर्ण मराठा समाज श्रीमंत होणार आहे का? किंवा कुठला तरी समाज श्रीमंत होणार आहे का? होणार नाही. मग अशा परिस्थितीत गरीब मराठ्यांसाठी आरक्षण तर दिलं पाहिजे. मग गरीब मराठाच असू दे, नाही तर गरीब मारवाडी असू दे, ब्राह्मण असू दे, ओपन मधलं ज्या क्षेत्रातले मराठा आहे म्हणजे जाती आहेत त्यांना सुद्धा सोयी सवलती मिळाल्या पाहिजे. बरोबर आहे. आता हे मनोज जरांगेंचं झालं. प्राध्यापक हाकेंचं आंदोलन कशासाठी, ते का बसले होते उपोषणाला, त्यांची मागणी काय आणि त्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? धनगर समाजाची मागणी खूप दिवसापासूनची STच्या संदर्भात, त्यासाठीच आंदोलन पंढरपूरमध्ये सुरू आहे. नाही, आता कसं होतं की मराठा समाजाच्या संदर्भात जरांगेंचं नेतृत्व टोटल मराठा मायनॉरिटी म्हणजे गरीब लोकांनी मान्य केलं. परंतु हे जे OBCचे घटक आहेत, मग ही युनायटेड तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही की मग मी उपोषणाला बसलो, मग मी त्या उपोषणाला सपोर्ट करण्यापेक्षा मी माझं अस्तित्व उभं करतो. नाही, पण लक्ष्मण हाकेंनी आंतरवाली सलाटीत जेव्हा ते वडीगुद्रीच्या कोपऱ्यामध्ये उपोषणाला बसले तेव्हा त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी बसलोय असं एकदाही म्हणाले नाही. ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नाही, ती OBCच्या आरक्षणासाठी बसले. आणि तिथं वाघमारे आणि ससाणे आणि लक्ष्मण हाके हे धनगरांसाठी बसले नाही. त्यांचं अगोदरचं उपोषण धनगरांसाठी होतं, परंतु नंतरचं जे आत्ताचं उपोषण आहे ती OBCच्या साठी होतं. आणि OBCना आता हे सांगतायत काय की कुठल्याही OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला रिझर्वेशन देऊ, आरक्षण देऊ. लक्ष्मण हाकेचं म्हणणं असं आहे की OBC मध्ये जर तुम्ही 1.5 लाख मराठा समाजाला आरक्षणामध्ये घेत असाल, कुणबी प्रमाणपत्र देत असाल, तर मग इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये तर वेगळं आरक्षण नाही धनगराचं. धनगरांसाठी VJNT म्हणून वेगळं आरक्षण नाही, OBC म्हणूनच आरक्षण आहे. मग हे 1,50,000 जी काय तुम्ही दिले, उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस ओपन मध्ये म्हणून ते इथं येतील ना.
म्हणजे आज जी तुम्हाला कुठंतरी धनगर, माळी, वंजारी, साळी, कोळी, कुठंतरी जिल्हा परिषद मेंबर दिसतो, जिल्हा परिषद सदस्य दिसतो, अध्यक्ष दिसतो, पंचायत समिती, हे सुद्धा दिसणार नाही ना भविष्यामध्ये. हे लक्ष्मण हाकेचं म्हणणं. पण साहेब, आता आपण थोडंसं मराठवाड्याच्या राजकारणामध्ये येऊया. मराठवाड्यात एकेकाळी विलासराव देशमुख हे मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून ओळखलं जायचं, किंवा भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून ओळखलं जायचं. हे दोन्ही नेते दुर्दैवानं आज आपल्यामध्ये हयात नाहीत. सध्या मराठवाड्याचा नेता म्हणून आपण कोणाकडे बघता? आपल्या दृष्टीमध्ये कोण आहे? दुर्दैव असं आहे की असं मायेची ऊब पूर्ण मराठवाड्याला देईल असा नेता तर डोळ्यासमोर नाही दिसत. विलासरावजी असतील, गोपीनाथराव असतील, एकमेकाच्या सहकार्याने असेल, परंतु हे मोठे माणसं होऊन गेले आणि एवढा मोठा काळ, एवढा नेता मोठा व्हायला खूप मोठा अवधी जातो आणि त्याच्यातून हे नेते घडत आहेत. परंतु आत्ता जे राजकारण चाललंय की गणगोताचं राजकारण, मी, माझ्यानंतर माझा मुलगा, माझ्यानंतर माझी सून, मग कुणीही देशमुखावर नाव घेण्यापेक्षा तिकडं खडसेचं उदाहरण घ्या, गोपीनाथ मुंडेचं उदाहरण घ्यायचं, देशमुखाचं उदाहरण. त्याच्यामुळे व्हायलंय काय की जी विचारवंत आहेत ते परिघाच्या बाहेर चालले आणि ज्यांना काहीच नाही पण वारसा म्हणून जी पुढे यायली, त्याच्यामुळं एक नवी पिढी राजकीय जी तयार व्हायला पाहिजे ती दुर्दैवानं होत नाही. की अनेक माणसं कितीतरी बुद्धिवंत आहेत, विचारवंत आहेत, परंतु तेच व्यासपीठापर्यंत जात नाही. मग मी, माझा मुलगा, तो सत्तेत गेला पाहिजे, तो आमदार झाला पाहिजे. आणि मग आपण सुरुवातीला जर अमित देशमुखकडे बघितलं असेल, पंकजाकडे बघितलं असेल, तर ते त्यावेळेस ते आमदार म्हणून त्या पोतीचे होते का? त्याच्यापेक्षा अजून मोठे होते ना. आपण जर मग आत्रे साहेब म्हणून जुने नावं घेऊ, रत्नपान्ना कुंभार असतील, असे लोक तयार कधी होणार आहेत, कसे होते? त्याच्यामुळं अशोकराव चव्हाणापेक्षा आता सिनियरिटीमध्ये ही जी लोक होते हे मराठवाड्याला न्याय देऊ शकतील, याच्या संदर्भात काही काम करू शकतील, असे तर माणसं कुणी डोळ्यासमोर दिसत नाही. आता अमित देशमुखची 3री टर्म झालेली आहे. एवढा आमदार म्हणून धीरज देशमुख, अमित देशमुख, आता मराठवाड्याचा नेता म्हणून प्रोजेक्ट होत असताना ह्याने असं एक कुठलं काम केलंय की जेणेकरून ह्यांच्या कामावर लोकांनी प्रेम करावं, असं तर दिसत नाही दुर्दैवानं. मग कदाचित मी त्यांचा विरोधक आहे असं वाटून नाही, परंतु आज जे आमदार लोक तर अमित देशमुखकडे मराठवाड्याचा नेता म्हणून पाहतात. ह्याला पाहत ना नाही, ह्याला विषय असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या पेटीतून या ठिकाणचा राजा तयार होईल अशी भूमिका मांडली. आणि जी राजे राजवाडे होते, राजाच्या घरी राजा जन्मत होता, ही संकल्पना बाबासाहेबांनी बदलली होती. परंतु ह्या राजकीय नेतृत्वाने त्या संविधानातून राजा तयार होणार नाही, तो राजकीय नेतृत्वाच्या पोटीतूनच राजा तयार होईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. का केली? आज कुणीही काय म्हणतंय की अमितच्या विरोधात कोण निवडणूक लढू शकतो? साखर कारखान्याचं जाळ आहे, DCC बँक आहे, आणि या ठिकाणची परिस्थिती त्यांनी त्यांच्या फेवरेबल सगळी करून घेतली. मग आपल्याकडे पैसा किती आहे? मग तेवढा पैसा कोण खर्च करू शकतो का? तो निवडून कसा येतो? परंतु या ठिकाणी राजकारण म्हणून राजकारण करणारे जे आहेत ती कधीच सत्तेकडे जाणार नाही. परंतु वैचारिक क्रांती घेऊन एखादा माणूस जर उभा टाकला की जसं राजू शेट्टीने आंदोलनातून, साखर संघाच्या माध्यमातून तिथं आपलं नेतृत्व तयार केलं, मग आता असं नेतृत्व त्याची तर जात पण नव्हती. कोणाकडे बघता आपण लातूरमध्ये अमित देशमुखांना शह देऊ शकणारा नेता भविष्यामध्ये किंवा आता आपल्या दृष्टीमध्ये, आता आपल्या अभ्यासामध्ये कोणी ना कोणीतरी असेल चेहरा? आमची श्रद्धा मोठ्या प्रमाणात अर्चनाताईवर होती. एखादा माणूस पुढे आल्यानंतर जिद्दीनं आपण त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं असं अंतःकरणातून वाटतंय, परंतु त्यांचा पक्ष आम्हाला भावत नाही. भारतीय जनता पार्टी हा त्यांचा पक्ष. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जी राजकारणातली अधोगती आलेली आहे, दुर्दैवानं पुढे जर ती अजून सत्तेत आले तर काय अवस्था होईल काही कळत नाही. अर्चनाताई हवे आहेत पण भारतीय जनता पार्टी नको आहे. राजकीय म्हणून कसं आहे की आज तुम्ही मला एक प्रश्न विचारला की बाबा तुम्ही कुणाकडे पाहा, चांगला माणूस राजकारणात येणार नाही अशी या ठिकाणची राजकीय अवस्था तयार झालेली आहे.
विचारवंत या ठिकाणी येणार नाही अशी अवस्था तयार झालेली आहे. आपण कुणाकडे पाहणार आहोत? आता मी 2019 विधानसभा लढत होतो, त्यावेळेस मी काय पाहिलं की या देशमुखाच्या कारखान्याचा जो परिसर आहे, जी कारखान्याची यंत्रणा आहे, तुम्हाला मर्यादा किती दिली उत्पन्नाची, तुम्ही सगळी यंत्रणा तर तिथंच लावलेली राहते ना तुमच्या ह्याच्यासाठी. कोण काउंट करते तिथे? अशा परिस्थितीत नवनेतृत्व कसं तयार होईल? किती विद्वान जरी असलं तर तो तिकडे जाऊ शकेल का? अशी दुर्दैवानं परिस्थिती निर्माण झालेली आहे की पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे समीकरण जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत नवीन माणसाला संधी. 2024 मध्ये अमित देशमुख पुन्हा लातूरचे आमदार राहतील? पाटील साहेब, हे राजकीय व्यभिचार आहे. कोणत्या अर्थानं? कदाचित डिलीट करत आलं तर पहा, विलासराव देशमुख जिवंत होते आणि पंचायत समितीला सतीश कुटवाड म्हणून एक एलम समाजाचा माणूस अपक्ष उभा टाकला होता. विलासराव साहेब जिवंत असताना तो पूर्ण पंचायत समिती मतदारसंघामध्ये प्लस होता. इव्हन बाबळगाव मध्ये सुद्धा प्लस होता. विलासराव मायनस होते, काँग्रेसची सीट मायनस होती. परंतु कातपूरमध्ये एक 100-125 मताचे लीड मिळाल्यामुळं पंचायत समितीची काँग्रेसची सीट आली. तसं आज हे राजकीय नेते म्हणून कुणालाच लाईक नाहीत, नाविलाज म्हणून ते आमदार. तुम्हाला कुणीच पर्याय नाही म्हणून आम्ही आहोत. जर त्यांना पर्याय निर्माण झाला तर कुणाला ते म्हणजे असं काही बाबा हीच कायम सत्तेत राहावे, त्यांच्याविषयी फार मोठी आस्था आहे असं नाही. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं काँग्रेस पक्षामध्ये. नाही, विरोध कोण करणार आहे? विरोध कोण करणार आहे? आज जोपर्यंत लातूरकर म्हणून तुम्हाला अमित देशमुख मुख्यमंत्री झालेले आवडते? लातूर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र माझा नाही का, मग देश माझा नाही का? आपण जर असं लातूर पुन्हा मराठवाडा पुन्हा महाराष्ट्र असं म्हणत बसलो तर चांगुलपणाची किंमत कुठं नाही. एखादा कुठल्याही राज्याचा असू दे, चांगला माणूस असेल तर तो माझा राहील ना, महाराष्ट्राचाच आहे. आता सध्या पंचकराव डोळे सध्या कुठल्या राजकीय प्रवाहामधून काम करतात? ते वंचित मधून काम करतात? प्रकाश आंबेडकरांची साथ तरी मधल्या काळात सोडल्याचं मी ऐकलेलं आहे. आपण आहेत वंचित बरोबर? 2019 मध्ये मी ज्यावेळेस निवडणूक लढत होतो, मी 1995 ला पण बहुजन महासंघातून मुंडे साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या काळातही प्रकाश आंबेडकरांच्या सभा माझ्या मतदारसंघात झाल्या नाही. आणि 2019 मध्ये मी काल निवडणूक लढत होतो त्यावेळेस वंचितच्या माध्यमातून MIM असेल, प्रकाश आंबेडकर असतील, अण्णाराव पाटील असतील, त्या कुणाचंही मला तेवढं सपोर्ट मिळाला नाही. त्याच्यामुळं हे आपण ज्या निवडणुका लढवतो कुण्या नेतृत्वाच्या भरोश्यावर निवडणुका लढवतो आणि ती नेतृत्व ताकदीनं आपल्याला सपोर्ट करत नसेल तर कार्यकर्ते उघडे पडतील आणि मग त्यांची लायकी लोकांसमोर येते की बाबा तू किती मतं घेतलास, मग तुझी काय लायकी आहे. आणि ज्याची काहीच लायकी नाही त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, तो पैसे घेऊन पुढे जातो, मग त्याची लायकी तिथं सिद्ध होते आणि बुद्धिवंताची लायकी तिथं सिद्ध होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाविषयी आता पाहिजे तशी आस्था राहिली नाही. परंतु ह्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ज्यांचा उद्धव साहेबांशी काही संबंध नव्हता, पवार साहेबांशीही काही संबंध नव्हता, काँग्रेसशी बी काही संबंध नव्हता, परंतु या महायुतीच्या लोकांच्या वागण्यामुळं यांच्याविषयी एक आस्था निर्माण झाली आम पब्लिकमध्ये आणि मग महाविकास आघाडी सत्तेवर यावी अशी एक भूमिका या ठिकाणी निर्माण. सध्या म्हणजे तुमची ही भूमिका आहे. स्वतः जरी तुम्ही आता ऍक्टिव्ह नसलात प्रत्यक्षात तरी महाविकास आघाडीच्या बाजूने तुमचा कौल आहे किंवा तुमचं. शेवटचे काही प्रश्न आपण छोटे छोटे उत्तर अपेक्षित आहेत. राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या भाषणावर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जे महाराष्ट्रामध्ये निदर्शनं केली त्याविषयी आपलं मत काय? राहुल गांधी अतिशय चांगलं बोललेले आहेत. राहुल गांधीकडून कुठलाही चुकीचा शब्द गेला नाही. परंतु दहचमा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. की राहुल गांधीला प्रश्न विचारला की भारतामध्ये आरक्षण किती दिवस राहील, कसं राहील, तर त्यांनी सांगितले की जोपर्यंत
सगळा समान व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत आरक्षण आम्हाला गरजेचं आहे. आणि आता ती परिस्थिती नाही. आणि मग जेव्हा केव्हा तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आरक्षण ऑटोमॅटिक बंद होईल. आरक्षण ऑटोमॅटिक बंद होईल ह्या शब्दाला धरून जी भारतीय जनता पार्टीतली लोक त्याचा अतिरेक करत आहेत. कुणी जीभ कापण्याची भाषा करताय, कुणी जीबीला चटके देण्याची भाषा करताय, कुणी त्यांच्या ह्याच्याविषयी बोलताय. हे अतिशय चुकीचं आहे की माझ्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना काय तहाच चंद्र सूर्य असेपर्यंत रिझर्वेशन राहील असं काही बोलले नाही. बरोबर आहे. मग तेच राहुल गांधी बोलले, जी बाबासाहेब बोलले तीच राहुल गांधी बोलले. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीनं राहुल गांधी अगदी करेक्ट बोललेले. परंतु भारतीय जनता पार्टी त्याचं राजकारण करत. मी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बद्दल बोललो होतो. कारण वंचित बी आंदोलन करते, निदर्शनं करते. भारतीय जनता पार्टी आंदोलन करते, निदर्शक आपण समजू शकतो कारण तो विरोधी पक्ष आहे काँग्रेसचा. वंचितच्या आंदोलनामध्ये बी मला ते चुकीचंच आंदोलन आहे असं वाटतंय की त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा राहुल गांधीचं पूर्ण स्टेटमेंट ऐकावं. आणि राहुल गांधींनी तर एका बाईटमध्ये मी ऐकलंय त्यांचं की 50% सुद्धा पुढे रिझर्वेशन गेलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातच म्हटलं. ही तुम्ही दुर्लक्षित करून त्यांच्या विरोधात आंदोलन करता हे चुकीचं वाटत नाही का? चुकीचंच आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये आपण यावेळी कुण्या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिता? नाही, मी यावेळेस निवडणुकीच्या एक निवडणूक लढवल्यानंतर 1995ला निवडणूक लढवल्यानंतर 2019ला निवडणूक लढवली. आता जो निवडणूक लढवल्यानंतर जो आर्थिक उमेदवाराला फटका बसतो त्याची रिकव्हरी व्हायला किमान 2029 तरी निर्माण होईल. त्यामुळे असं काही विचार आता उमेदवारीचा विचार सध्या तरी काही राहिलेला नाही. तुम्ही लातूरमध्ये काम करताय. लातूर हे एक विचारवंताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि लातूरचं जे राजकारण आहे हे राजकारण सुद्धा एका उंचीवरचं, एका वैचारिक पातळी त्याची चांगली असलेलं राजकारण असं म्हटलं जात आहे. खरंच लातूरमध्ये अशी परिस्थिती आहे का सध्या? उंचीवरचं राजकारण लातूरमध्ये आहे का? लातूर हे आपण बीडचं राजकारण बघितलं, बाकीचं जर राजकारण बघितलं तर लातूर हे एक व्यापारी क्षेत्र असलेलं शहर आहे. आणि इथे एक सुसंस्कृतपणा निश्चित मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा सुसंस्कृतपणा विरोधक जरी असलो तरी विलासरावांनी जपलेला आहे. आणि त्याच्यामुळं लातूरमध्ये आरोगन्सीचं राजकारण हे कधीच कुणाला भावलं नाही. आणि या ठिकाणी आरोगन्सी कोण करेल त्याला लातूरने सपोर्ट कधी केला नाही. त्याच्यामुळं लातूरची या ठिकाणची असलेली मार्केट, लातूरचं शैक्षणिक या ठिकाणी असलेला पॅटर्न आणि या भोवती या राजकारणाला शोभेल असं सुसंस्कृत नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामुळं उंचीचं राजकारण तर आहे. शेवटचा प्रश्न. ॲडव्होकेट मंचकराव ढोणे हे ओबीसी नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा DNA. मंचकराव ढोणे एक ओबीसी नेते महाराष्ट्राला काय आव्हान करणार आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेनं कोणाच्या बाजूने कौल द्यावा? 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण होतं आणि 2019 नंतर जे देवेंद्र फडणवीसांनी राजकारण केले त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा विरोधाभास आहे की 2014ला तुम्ही धनगर समाजाला रिझर्वेशन देणार होता. पहिल्याच कॅबिनेटमध्ये रिझर्वेशन देणार होता. आणि तुम्ही सांगितलं होतं की माझा अभ्यास पण झाला. करेक्ट आहे. आणि मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. त्याच्यानंतर आमच्या समाजातले जी काही सिनियर नेते ते देवेंद्र फडणवीस बद्दल असं बोलतायत अतिशय धूर्त, अतिशय कपटी, खोटं बोलणारा हे सगळे विशेषण लावून ते देवेंद्र फडणवीस बद्दल बोलतायत. आणि मला तर तोच अनुभव वाटतो की बाबा ही जी बोलतायत ते चुकीचं काहीच बोलत नाही. अनिल गोटे साहेब त्याच पद्धतीनं बोलले होते. आमचे सगळे नेते तेच सांगतायत की बाबा ही माणूस बोलतोय करतोय आणि ह्यांच्यावर काही विश्वास नाही. ओबीसीचा आहे का हा माणूस? ओबीसीचा चाहता आहे का? हे राजकारणासाठी ओबीसी त्यांचा DNA आहे. हे राजकारण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसाचा DNA ओबीसी नसेल आणि बाकी मराठाही नाही किंवा ओपनही नाही
ज्यांचा DNA काय असावा असं तुम्हाला वाटतंय? बैमानी, हा, धोकेबाजी आणि चुकीचं बोलणे आणि फोडाफोडीचं राजकारण करणे हा त्यांचा मूळ DNA. म्हणजे त्यांच्या DNA मध्ये ओबीसी नाही महाराष्ट्रात. नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही हेच आव्हान कराल की तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने राहा. उद्या जर भविष्यात परत महायुती सरकार सत्तेत आलं, आज जे आपण लाडकी बहीण योजना बघतो आणि मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या भावाचा विषय असेल, या ठिकाणची ईडी सीबीआय यांचा केलेला दुरुपयोग असेल, अमित शहा मोदीचं महाराष्ट्राच्या विषयी असलेलं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असेल, तर हे जर नाही संपलं तर महाराष्ट्राची अधोगती फार प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. की त्याच्यामुळं ही सरकार महायुतीचं जाणं गरजेचं आहे. की ज्या ठिकाणी शरद पवारांचा पक्ष फोडला, उद्धव साहेबांचा पक्ष फोडला आणि ज्यांनी पैसे खोके घेऊन नीतिमत्ता नसलेल्या सत्तेमध्ये मंत्री आहेत, उद्या जर भविष्यामध्ये कोर्टाने हे अपात्र घोषित केले तर अपात्र सरकारच मुळात असंविधानिक पद्धतीने सत्तेवर बसलाय. असंवैधानिक सरकारनं या 2 वर्षाचा केलेला कारभार उद्या अपिलेबल कसा म्हणणार आपण? उद्या जर या कोर्टानं कधी निकाल देईल, निकाल तर द्यावाच लागेल. ही 16 आमदाराच्या पात्रतेबद्दल ज्यावेळेस ही निकाल देतील, हे अपात्र घोषित करतील, पण यांनी या केलेल्या कारभाराबद्दल काय बोलायचं, काय करायचं? म्हणजे या बाबतीमध्ये कोर्ट सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. कोर्टाची संशयाच्या भोवऱ्यातच आहे. कोर्टाविषयी आता वरचेवर लोकांची जी ही आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. की तर हे होते ॲडव्होकेट मंचकराव डोणे. राज्याच्या देशाच्या विषयापासून ते त्यांचा जो जिल्हा आहे लातूर जिल्हा, त्या लातूर जिल्ह्यापर्यंतच्या विविध प्रश्नावर त्यांनी मोकळेपणानं आपलं भाष्य केलेलं आहे. मंचकराव डोणे यांच्याकडं एक राजकीय नेता कार्यकर्ता म्हणून पाहिलं जात नाही, तर ते एक राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते स्वतः ओबीसी नेते आहेत आणि स्वतः ओबीसी नेते असताना सुद्धा ते जाहीरपणाने स्पष्टपणाने देवेंद्र फडणवीस हे कोटाडे आहेत आणि ओबीसींचा त्यांच्यावर विश्वास नाही अशा प्रकारचं विधान करतात. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. डोणे साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणाने आमच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल टीम रिंगणच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही माझे अतिशय चांगल्या मित्रापैकी अतिशय चांगले मित्र आहात. आपण या ठिकाणी मला बोलवलात, माझं मत या ठिकाणी मांडलं आणि तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार, त्याबद्दल मी आपला आभार. धन्यवाद.